नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे कामोठे या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहे नरेश पवार सर आहेत, जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. नमस्कार. प्रभाग क्रमांक 11 क मधून उभा आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद, जय भीम. कसं चालू आहे प्रचार, कसं वाटतो, लोकांचा रिस्पॉन्स काय आहे? लोकांचा रिस्पॉन्स अतिशय खूप चांगला आहे आणि खूप जोमाने आहे वंचित बहुजन आघाडीसाठी. पहिलं प्रथम मी महापुरुषांना अभिवादन करतो. पहिला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि जे काही महापुरुष आहेत यांना मी अभिवादन करतो. सर, वंचितचे किती उमेदवार उभे आहेत आपले पनवेल महानगरपालिकेमध्ये? वंचितचे टोटल कॅन्डिडेट आमचे 21 आहेत वंचित बहुजन आघाडीतर्फे. काय वाटतं, एक जोरदार मुकाबला टक्कर बघायला भेटेल पनवेल महानगरपालिकेमध्ये? टक्कर तर आमची महानगरपालिकेमध्ये जोरदार तर टक्कर आहेच, ती पण आमची थेट लढाई आहे. तुम्हाला माहिती आहे आमची लढाई कुणासंगती आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांची पण तुम्ही मुलाखत वगैरे बघताच, त्यांचे बीट वगैरे काय, त्यांचे सभा वगैरे तुम्ही बघताच, ते डायरेक्ट कुणाला इशारा करतात. मग तशी थेट लढाई आमची इथं पनवेल महानगरपालिकामध्ये त्यांच्याशीच आमची लढाई आहे. सर, पनवेलमध्ये जे पनवेलचा मतदार आहे आणि आपल्या प्रभागातील मतदार आहे, त्यांना काही आव्हान करू शकता, सांगू शकता? मी माझ्या कामोड्याच्या मतदारांना आव्हान करतो आहे की तुम्ही जी संधी आता भेटली आहे त्या संधीचं सोनं करून घ्या. आता वंचित बहुजन आघाडी ही ताकदीने रस्त्यावर उतरली आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्या आधी 2017चं जे काय झालं आहे निवडणुका, आणि आता 7 वर्षानंतर निवडणुका घेतली आहेत, बरोबर आहे. तर लोकांना माहिती आहे की कुणी कामं केली आहेत, कुणी नाही केली आहेत. तर लोकांचा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीकडे जास्ती आहे. सर, आणखी एक प्रश्न विचारतो. पनवेलमध्ये ज्या महिला आहेत आणि आपल्या प्रभागातील महिला आहेत, ॲक्च्युली बोललं जातं की महिला हारजीतचा मार्जिन ठरवणार आहेत, कोण जिंकणार आणि कोण हारणार, असं बोलतं की महिला वोटर्स भरपूर आहेत. त्या महिलांबद्दल काही सांगू शकतो का? महिलांबद्दल सांगायचं गेलं तर महिलांचा सहकार्य आहे, भरपूर सहकार्य आलं आहे महिलांचा. मी घरोघरी जाऊन भेटलो आहे, महिलांचा मी आशीर्वादही घेतला आहे आणि माझं नावही त्यांच्यापर्यंत माहिती आहे की माझं नाव काय आहे, आणि माझ्या नावाची चर्चाही त्यांनी केली आहे की आमचा जो कोण आमच्या प्रभागामधला जो कोण असणार तो आमचा नरेश पवार उर्फ बॉबी असणार. एवढी चर्चा माझी तिथपर्यंत झालेली आहे आणि महिलांनीच चर्चा केलेली आहे ती. कामोड्यामधून किती उमेदवार आहेत? कामोड्यामध्ये टोटल आपले 6 उमेदवार आहे. प्रभाग 11, प्रभाग 12, प्रभाग 13 असे आमचे 6. प्रभागामधून कोण आहे? माझ्या प्रभागामधून एक लताताई सोनावणे म्हणून आहेत, ते अ मधून उभे आहेत, आणि मी क मधून उभा आहे, नरेश अनंत पवार. आमच्या दोघांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. नरेश सर, आणखी एक प्रश्न, आपण किती वर्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करता? वंचित बहुजन आघाडीमध्ये बोलायला गेलं तर 2018मध्ये आपली वंचित बहुजन आघाडी स्थापना झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर 18मध्ये झाल्याच्यानंतर तुम्ही असं समजा की 18पासूनच आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आम्ही उभे आहेत. नरेश सर, आपण युवा आहे, युवकांना काही सांगू शकता का? युवक चान्स द्या म्हणून की तरुण तडफदार चेहरा तुमच्या समोर आहे. आता हा तुम्ही एक मेन प्रश्न मला विचारला आहे. युवा तर मी पहिल्यापासून सगळ्यांच्या मनामध्येच आहे, युवकांच्या. माझं नावच फेमस आहे की माझं नाव नरेश पवार सोडून मला बॉबी बोलतात. तर युवकांच्या तोंडात हे बॉबीच नाव आहे. आज 2 दिवस झाले त्यांच्या तोंडावर एकच नाव आहे की आमचा बॉबी दादा. आणि युवकांसाठी माझा प्रतिसाद खूप चांगला आहे. युवकांसाठी आपण काम पण चांगलं केलेलं आहे आणि युवकांना असं वाटतं की आमचा युवक तूच आमच्यासाठी यावा. जी काय आमची मदत असेल, काय हेल्प असेल तर तुला हक्काने सांगू शकतो आम्ही, असं युवकांचं एक मला साथ आहे. तर शेवटचा प्रश्न, एक लास्ट मतदारांना काय आवाहन करू शकता की 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला रिझल्ट आहे, बरेच लोक मतदारांची सुट्टी घेतात, फॅमिलीसोबत फिरायला जातात, मतदाराला जायला कंटाळा करतात, त्या मतदारांना काय आवाहन करू शकता? मतदारांना माझं एक आव्हान असं आहे की जे आपल्याला लोकशाही मजबूत करायला आपल्याला जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला आहे तो कशासाठी दिला आहे? तुम्हाला हक्क बजावण्यासाठी दिला आहे. तुमचा अधिकार, तुमचा हक्क त्या मतावरती डिपेंड आहे. तुमचं मत वाया घालवू नका. तुमच्या एका मतानेही जो माणूस जो तुमच्या कामाचा आहे तो एका मतानेही येऊ शकतो. तर तुमचं एक मत, ते त्याचं जे उमेदवार जो उभा आहे तर त्याचं एक मत ते वाया घालवू नका. आणि 15 तारखेला वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं पक्ष बघून मजबूत करा आणि गॅस सिलेंडरला वोटिंग करा. नक्कीच आपल्यासोबत नरेश पवार सर युवा आहेत, तडफदार आहेत, त्यांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे. नक्कीच सर, आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.